प्रतापसिंहनगर जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामेश कांबळे यांची एक पालक योजना जाहीर, एक पाऊल शिक्षणाकडे उज्ज्वल भविष्याकडे या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्याचा उपक्रम। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रतापसिंहनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। पहिल्याच दिवशी शाळेत दाखल झालेल्या चिमुरड्यांचे स्वागत करत त्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके आणि सायकलींचे वाटप करण्यात आले। या विशेष कार्यक्रमाचे आयोजन एक पाऊल शिक्षणाकडे उज्ज्वल भविष्याकडे या संकल्पनेतून करण्यात आले आहे। या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, पंचायत समिती सदस्य कोमलताई गायकवाड, राणी पवार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली। जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शाळेतील एक किंवा दोनही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये यासाठी आम्ही एक पालक योजना राबवणार आहोत। या योजनेच्या माध्यमातून अशा गरजू विद्यार्थ्यांना दरमहा 2200 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल। ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी शाळेभोवतीचे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे आश्वासन कामेश कांबळे यांनी दिले आहे। तसेच शाळेतील क्रीडा व शैक्षणिक सुविधांमध्ये आधुनिक बदल घडवून आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। शिक्षकांचा हुरूप वाढवण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गरजूंना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे। या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी आनंद व समाधान व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व दानशूर घटकांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याध्यापकांनी याप्रसंगी केले। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळवलेल्या या अनपेक्षित भेटींमुळे आणि सायकल वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले असून त्यांच्या शिक्षणाला एक नवी आणि सकारात्मक प्रेरणा मिळाली आहे। मित्र कामेशदादा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सातारा यांना 1 जून रोजी शाळेतल्या काही अडचणी आम्ही सांगितल्या ग्रामस्थांच्या वतीने की माहुली हे गाव मध्यस्थ असल्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच गावातली मुलं इथं शाळेसाठी येत राहतात। अंतर खूप असल्यामुळे या शाळेत बाहेरून येणाऱ्या मुलांची अडचण प्रवासाची असल्याने मी त्यांच्या कानावर एक गोष्ट घातली की आपल्याला मुलांना सायकली देणं गरजेचं आहे। त्यांनी लगेचच यादी मागितली आणि आज अवघ्या 15 दिवसातच सुमारे बाहेरच्या गावातून येणाऱ्या 30 मुला-मुलींसाठी त्यांनी ह्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या सायकली उपलब्ध करून दिल्या। मी क्षेत्र माऊलीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तसेच शाळा समितीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या दानशूर वृत्तीसाठी भविष्यात त्यांना अजून बळ मिळो यासाठी ईश्वराकडे प्रार्थना व्यक्त करतो। धन्यवाद।